श्री गुरुचरित्र अध्याय 32. श्री गणेशाय नमः. पतिव्रतेची या रीती सांगे देवा बृहस्पती, सहगमनी फलश्रुती येणे परी निरोपिली. विद्वापणाचा आचारू सांगता झाला देववरू, पुसता ती ऋषेश्वरू ऐका श्रोते एकचित्ते. जवळी नसता पुलापती, त्या ते मरण झाली या प्राप्ती. काय करावे त्याचे सती, सहगमन केवी करावे. अथवा असेल गरोदरी, असे ती ते कन्याकुमारी. काय करावे ती येणारी, म्हणून विनविती गुरुसी. ऐकोणी देवांचे वचन, सांगता झाला विस्तारुण. एकचित्ते करुण ऐका श्रोते सकळ. पती जवळी असे जरी, सहगमनी जावे ती येणारी. असता आपण गरोदरी करू नये सहगमन. स्तन पाणी असता कुमारू, तिने करिता पाप थोरू. पुरुष मेला असेल दूरू, सहगमन करू नये. तिने असावे विधवापणे, विधीपूर्वक आचरणे. सहगमास माने, असे पुण्य परियेसा. विधवापणाचा आचारू, करिता असे पुण्य थोरू. निवर्तता आपुला भ्रतारू, केशोपण करावे. ज्या का विधवा केश राखिती, त्यांची ऐका फलश्रुती. केश पुरुषासी बाधिती, नरका परी परियेसा. यास्तव करणे केशवपण, करावे तिने नित्य स्नान. एक वेळा भोजन, करावे तिने परियेसा. एक धान्याचे अन्न, करावे तिनेच भोजन. 3 दिवस उपोषण, करावे तिने भक्तीने. 5 दिवस पक्ष मासास, करावा तिने उपवास. अथवा चंद्रायन ग्रास, भोजन करणे परियेसा. चंद्रोदय बीजेसी, 1 ग्रास तया दिवशी. चढते घ्यावे 15 दिवशी, पौर्णिमेसी भोजन. कृष्ण पक्षी येणे परी, ग्रास घ्यावे उतरतणारी. अमावास्या येता जरी, 1 ग्रास जेवावा. शक्ती नाही जियेसी, एकान्न जेवावे परियेसी. अथवा फल आहारेसी, अथवा शाखा आहार देखा. अथवा घ्यावे क्षीर मात्र, कधी न घ्यावे अपवित्र. जेणे राहे प्राण मात्र, श्वासोच्छ्वास चाले ऐसे. शयन करिता मंचकावरी, पुरुष घाली रवरव घोरी. भोगी नरक निरंतरी, पती सहित परियेसा. करू नये मंगल स्नान, अथवा देह मर्दन. गंध परिमल तांबूल जाण, पुष्पादी तिने वर्जावे. पुत्राविन असे नारी, करणे तर्पण पुत्रापरी. तीळ दर्भ कुशधारी, गोत्रनाम उच्चारावे. विष्णू पूजा करावी नित्य, आपुला पुरुष हा निश्चित. पुरुष आठवणी चित्त, विष्णू स्थानी मानिजे. पुरुष असता जेणे परी, पती निरोपे आचार करी. तेने चिरिती विष्णू अवधारी, त्याचे निरोपे आचरावे. तीर्थयात्रा उपास व्रत, विष्णू निरोपे करावे निश्चित. अथवा गुरुद्विज विख्यात, त्यांचे निरोपे आचरावे. आपण असता सुवासिनी, ज्या वस्तूंची प्रीती अंतकरणी, तैशी वस्तू द्यावी धनी. विद्वज्जन विप्रांसी. वैशाख माघ कार्तिक मास, अनेक स्नानी आचार विशेष. माघ स्नान तीर्थास, विष्णू स्मरणे करावे. वैशाखी जळ कुंभदान, कार्तिकी दीप आराधन. ब्राह्मणा द्यावे घृतदान, यथाशक्त्या दक्षिणेसी. माघ मासी तीळ घृतेसी, द्यावे दान विप्रांसी. अरण्यात वैशाख मासी, पोळी घालीजे निर्मळोदके. शिवालयी ईश्वरावरी, गळती ठेवीचे निर्मळ वारी. गंध परिमळ पूजा करी, तेने पुण्य गाध. विप्राची या घरोघरी, उदक घालीजे शक्त्यानुसारी. अन्न द्यावे निर्धारी, अतिथ्य काळी परियेसा. तीर्थयात्रे जात्या लोका, त्या ते द्याव्या छत्रपादुका. येता आपल्या गृहांतिका, पाद प्रक्षालन करावे. वारा घालावा विझणेसी, वस्त्र द्यावे परिधानासी. गंध तांबूल परिमळासी, कर्पूर वेलादी परियेसा. जल मात्र द्यावे शक्तीसी, गुडपान आम्रपानेसी. द्राक्षे कर्दळी फळेसी, ब्राह्मणा द्यावे मनोहर. जे जे दान द्यावे द्विजा, पतीच्या नावे अर्पिजे ओजा. संकल्पून पुरुष काजा, धर्म करणे येणे परी. कार्तिक मासी जव्वान, अथवा जेविजे एकान्न. व्रताक माश मसूर लवण, तैलादी मधु वर्जावे कांस्यपात्र. आणिक वर्जावे द्विदल मात्र. मणी असावे पवित्र, एकाग्रेसी परियेसा.
पलाश पात्री भोजन करावे, शुची अदुध्यापन करावे, जे जे व्रत धराते त्या ते उजवावे तत्वता. घृत भरित कास्य पात्र, विप्रा ध्यावे पवित्र, भूमी शयन केले व्रत, मंचक ध्यावा विप्रासी. जे जे वस्तू त्यजिली आपण, ते ते द्यावी ब्राह्मणाला गुण, रसद्रव्य एक मास जाण, त्याग करावी परियेसा. त्यजोनिया दधी क्षीर, उद्यापन आचार मनोहर, असलिया शक्त्यनुसार, धेनू द्यावी सालंकृत. विशेष असे अनेक व्रत, दीपदान असे ख्यात, वर्णिता महिमा अनंत, देवांसी म्हणे बृहस्पती. दीपदान भाग 16. वर कड नसती धर्म सकळा, या कारणे अनंत फळा, दीपदान करावे. माघ स्नान माघ मासी, करणे सूर्योदयासी, येणे परी एक मासी, आचरावे भक्तीने. लाडू तीळ खर्जुरेसी, करोणी पक्वान्य ब्राह्मणासी, द्यावी तिने भक्तीसी, दक्षिणे सहित जाणा. शर्करा मिरे एळेसी, तळून अपूप घृतेसी, दान द्यावे यतीसी, भोजन द्यावे यतीता. हेमंत ऋतू होता जाण, व्हावया शीत निवारण, काष्टे द्यावी विप्राकारणे, वस्त्रे द्यावी द्विजांसी. पर्यंक द्यावा सुषुप्तीसी, एखाद्या भल्या ब्राह्मणासी, चित्ररक्त वस्त्रेसी, कंबळ द्यावे विप्रवर्गा, व्हावया शीत निवारण, औषध द्यावे उष्ण उष्ण, तांबूल दान परिपूर्ण, द्यावे एका येळा कर्पुरेसी. ग्रहदान द्यावे विप्रासी, सांवत्सरिक ग्रामेसी, जाता तीर्थयात्रेसी, पादरक्षा देईजे, गंध परिमळ पुष्पेसी, पूजा करावी केशवासी, रुद्राभिषेक विधीसी, अभिषेकावा गौरीहर. धूप दीप नैवेद्यसी, पूजा करावी षोडशी, प्रीती बहुशंकरासी, दीपमाळा उजळीता, अनेक सुगंध गंधेसी, तांबूल दान विधीसी, कर्पूर लवंगादी विविधेसी, भक्तिभावे अर्पिजे. आपला पुरुष ध्यावोनी मणी, नारायण तो म्हणोनी, पूजा करावी एके मणी, भक्तिभावे परियेसा. नेमे असावे तिये नारी, न बैसावे बैलावरी, लेऊ नये चोळी करी, श्वेतवस्त्र नेसावे, रक्त कृष्ण चित्रवस्त्र, लेता जाण दोष बहुत, अनेक असे व्रत, पुत्राचे बोल वर्तावे. आत्मा वै पुत्र नाम, म्हणून बोलती वेदागम, पतीपासून पुत्र जन्म, पुत्र आज्ञेत असावे, ऐसा आचार विद्वेसी, असे शास्त्र पुराणेसी. जरी आचरती भक्तीसी, सहगमनाचे फळ असे, पापी जरी पती असला, असेल पूर्वी निवर्तला, नरकामध्ये वास केला, पापरूपे भुंजत. विधवापणे येणे परी, आचरण करी जे नारी, मरण होता अवसरी, घेऊनी पती स्वर्गी जाय. जितुक्या परी बृहस्पती, सांगे समस्त देवांप्रती, लोपामुद्रेची केली स्तुती, पतिव्रता शिरोमणी. जितुक्या पतिव्रता नारी, समस्त भागीरथी सरी, त्यांचे पुरुष शंकरापरी, पूजा करावी दोघांची. ऐसे बृहस्पतीचे वचन, सांगितले मणी विस्तारून, ऐक बाळे तव मन, ज्यावरी प्रीती तेची करी, दुःख सकळ त्यजोनी, मम बोल ठेवी मणी, सांगितले तुझ लागोनी, परलोक साधन. धैर्य जरी असेल तुझसी, सहगमन करी पती सरसी, विधवापणे आचार करीसी, तेही पुण्य तितुकेची. जे आवड तुझे मनी, सांग माये विस्तारुणी, हस्तमस्तकी ठेवूनी पुसतसे प्रेम भावे. ऐकोणी तया अवसरी, केले नमन तिये नारी, विनवीतसे करुणोत्तरी, भक्तिभावे करुणिया. जय जयाजी योगीश्वरा, तुची पिता सहोदरा, माझा प्राण मनोहरा, जनक जननी तुची होसी. आले आपण परदेशात, जवळी नाही बंधू भ्रात, भेटले ती तुम्ही परमार्थ, अंतकाळी सोयरा. सांगितले तुम्ही आचार दोन्ही, कष्ट बहु विधवापणी, अशक्य आम्हा न टाके स्वामी, असाधारण असे दातारा. तारुण्यपण मजसी, लावण्य असे देहासी, निंदापवाद शरीरासी, घडेल केवी वर्तमान, संतोष होतो माझे मणी, पुण्य अपार सहगमणी, पती सवे संतोषोनी, जाईन स्वामी निर्धारे. म्हणून मागुती नमस्कारी, माता ठेवी चरणांवरी, स्वामी माते तारी तारी, भवसागरी बुडतसे,
करुणा कृपेचा सागर उठवी तसे योगेश्वर, देता झाला अभयकर म्हणे पती सवे जावे, तोची ठाव पुरुषासी जाय माते सांगतेसी, सांगेन तुझ विशेषी ऐक माते एक चित्ते, आलात तुम्ही दर्शनी श्री गुरु भेटी लागोनी, आरोग्य होईल म्हणून भक्ती भावे करुणिया, होणार झाली ब्रह्मकरणी काळासी जिंकले नाही कोणी, जैशी ईश्वर निर्वाणी तैसे परी होतसे, ब्रह्मलिखित न चुके जाण जे जे भोगणे असेल आपण, घडे तैसे श्रुती वचन दुःख कोणी करू नये, हरिश्चंद्र राजा देख डोंबा घरी वाहे उदका, बळी अजिंक्य ऐका तोही गेला पाताळा, सहस्र कोटी वर्षे जासी आयुष्य असे रावणासी, काळ तया प्रतिग्रासी दुर्योधना काय झाले, भीष्मदेव इच्छा रमणी तेही पडले रणांगणी, परीक्षिती सर्पाभेनी लपता काय झाले तया, अनंत अवतार येणे परी होऊनी गेले संसारी, देव दानव येणे परी सकळ काळाधीन, या कारणे काळासी कोणी जिंकले नाही क्षितीसी, सकळ देव दानवांसी काळ जिंकी निर्धारे, काळ अजिंकिता नाही कोणी एका श्री गुरु वाचोणी, भाव असे ज्याचे मनी त्यासी प्रत्यक्ष असे जाणा, आता तुम्ही ऐसे करणे जावे त्वरित सहगमने, अंतकाळ होता क्षणे श्री गुरु दर्शना जाय म्हणे, म्हणोनी भस्म ते वेळी लाविता झाला कपाळी, रुद्राक्षचारी तत्काळी देता झाला ते वेळी, योगी बोले ती येसी रुद्राक्ष बांधी कंठासी, दोन्ही प्रेत करणासी बांधुणी दहन करावे, आणि एक सांगेन तुझ गुरु दर्शना जाई सहज, रुद्र सुक्त म्हणती द्विज गुरु चरण प्रक्षाळिता, तेची तीर्थ घेऊनी आपुला देह प्रोक्षोणी, प्रेतावरी आणोनी प्रोक्षण करावे भक्तीने, मग जावे सहगमनेसी वाणे द्यावी सुवासिनीसी, अनेक द्रव्ये वेचुनी हर्षी विप्रा तोष व्हावे बहुत, ऐशा परी तियेसी सांगुनी गेला तापसी, पतिव्रता भावेसी करी आयती त्यावेळी, भले ब्राह्मण बोलावणी षोडश कर्मे आचरोणी, प्रेतासी प्रायचित देवणी औपासण करविता ती, सुस्नात होऊनी आपण पितांबर नेसोण, सर्वाभरणे लेवण हळदी कुंकू लावितसे, औपासण प्रेतासी करविता ती विधीसी, प्रेत बांधुनी काष्टेसी घेऊनी गेले गंगेत, अग्नी घेऊनी तळ हातेसी निघाली पतिव्रता कैसी, आनंद बहुमानसी प्रेता पुढे जातसे, 16 वर्षांचे तारुण्यपण सुंदर रूप लावण्य, ल्याईलीसे आभरणे लक्ष्मी सरसी दिसतसे, मिळोनिया नगर नारी पाहो आल्या सहस्रचारी, माथा तुकविती सकळी पतिव्रता म्हणूनिया, एक म्हणती काय नवल पूर्ववयसी असे बाळ, काय दैव पूर्व फळ पती सवे जातसे, देखिले नाही पतीचे मुख नाही झाले की बाळक, कैसा जीव झाला एक आनंद रूपे जातसे, म्हणती शिकवा येसी वाया का हो जीव देसी, परतुनी जाई माहेरासी आपुल्या माता पित्याजवळी, एक म्हणती ज्ञानवंता सत्यनारी पतिव्रता, बुद्धी देगा जगन्नाथा सकळ स्त्रिया ऐसीच, धन्य हिची माता पिता 42 उद्धरले आता, प्रेता पुढे चालता एक एक पाऊला अश्वमेध फळ, येणे परी नदी तीरासी गेली नारी पती सरसी, कुंड केले अग्निसी काष्टे शेणी अपरिमित, अग्निकुंड सन्निधेसी ठेविले तया प्रेतासी, बोलावणी सुवासिनीसी देई झाली वाण देखा, सुपे चोळी कुंकुमेसी हळदी काजळ परियेसी, तोडर कंठसूत्रेसी सुवासिनींसी देतसे, गंध पुष्पादी परिमळेसी पूजा केली सुवासिनीसी, द्रव्य दिले अपारेसी समस्त ब्राह्मणा तैवेळी, नमन करोणी समस्तांसी निरोप मागतसे हर्षी, आपण जाते माहेरासी लोभ शोध्यावा म्हणतसे, माझा पिता शूलपाणी उमा गौरी अंतकरणी, आम्हा बोलाविले सुगुणी प्रेम भावे करुणिया, आली श्रावणी दीपवाळी आम्ही जातो मातेजवळी, पतीसहित मने निर्मळी जाते लोभ शोध्यावा, समागमे लोक आपुले होते जे का सवे आले, त्यांसी सांगतसे बाळे परतोणी जावे ग्रामासी, पुसता श्वशूर मामेसी त्यातेन सांगावे परियेसी, प्राण देतील आम्हासी हत्या तुम्हा घडेल, त्यासी तुम्ही सांगावे ऐसे क्षेम आहे तीर्थवासे, भीमा तीरस्थान ऐसे श्री गुरुचे सन्निधानी, आलो श्री गुरु दर्शनासी आरोग्य झाले पतीसी, राहिलो आपण संतोषी म्हणून सांगा घरी आमुचे, ऐसे सांगा श्वशूर मामींसी आमुचे माता पितयादिकांसी,
इष्टजन सोयरियांसी सांगा येणे परी तुम्ही. ऐसे वचन ऐकून दुःख पावले सकळ जण. आपण असे हास्यवदन प्रेताजवळी उभी देखा. अग्निकुंडीत एक क्षणी घालिता ती काष्ठशेणी. तो आठवण झाली झनी योगेश्वराचा उपदेश. मग रुद्राक्ष काढून या दोन्ही बांधिले प्रेताची आश्रवणी. कंठसूत्री दोन ठेवणी पुसतसे ब्राह्मणांसी. विनवितसे द्विजांसी संकल्प केला म्या मानसी. श्री गुरुमूर्ती आहे कैसी आपल्या दृष्टी पाहिन. दृष्टी देखून या स्वामीसी त्वरित येईल अग्निकुंडापासी. आज्ञा झाली या वेगीसी त्वरित येईन म्हणतसे. ऐकोणी तिचे वचन बोलता ती विद्वज्जन. दहन होता अस्तमान त्वरित जाऊनी तुम्ही यावे. पुसोनिया विप्रांसी निघाली नारी संगमासी. जेथे होता ऋषिकेशी श्री नरसिंह सरस्वती. सर्व येती नरनारी विप्रमेळा नानापरी. कौतुक पाहती मनोहरी पतिव्रता स्त्रियेची. जाता मार्गी स्तोत्र करी म्हणे स्वामी नरकेश्वरी. अभाग्या आपुले पूर्वापरी म्हणून या भेरिले. तुझी दाता सर्वेश्वर शरणागतांचा आधार. ऐसे तुझे ब्रीद थोर कामी आपण न लाधेची. हेळा मात्रे त्रिभुवनासी रची स्वामी रजोगुणे सृष्टीसी. सत्वगुणे सृष्टीसी प्रतिपाळीसी तुची स्वामी. तमोगुणे निश्चयेसी प्रलय समस्त जीवांसी. त्रिगुण तुची होसी त्रिमूर्ती तुची देवा. तू जपाशी सर्व सिद्धी ओळंघिती तव विधी. देखिली आमुची कुडी बुद्धी जानोनी माते अभेरिली. एकदा नर बाधा करी जानोनी सांगती राजद्वारी. क्षण न लागता अवसरी राजा सहाय्य करी तयांचे. रोग होता मनुष्यासी जाऊन या वैद्यापासी. औषध करी तत्काळीसी आरोग्य तया होतसे. तू त्रिमूर्तीचा अवतार ख्याती झाली अपरंपार. सर्व भक्तजना आधार म्हणून सेविती सकळ जन. अपराध आपण काय केले भेटीसी विसगावे आले. माता पिता विसरले तुझ्या ध्याने स्वामिया. होसी तुझी माता पिता म्हणून आले धावता. भेटी होता आरोग्यता पती स्वभावी म्हणून या. आपुले समान असती नारी त्या नांदता पुत्र पौत्री. आपण झाले दगडापरी पुत्र नाही आपणासी. पती आपुला सदा रोगी कैचा पुत्र आपणा लागी. तरी याची काम्या लागी निघोनी आले स्वामिया. आरोग्य होईल पतीसी पुत्र होतील आपणासी. आशा धरुण मानसी आले स्वामी कृपा सिंधू. पुरले माझे मनोरथ आरोग्य झाला प्राणनाथ. पुत्र झाले भूत नवल झाले स्वामिया. मनोरथ पावला सिद्धीसी म्हणून आले पुसावयासी. जाते आता परलोकासी कीर्ती तुझी घेऊनी. ऐशा परी ध्यान करीत आली अमरजा संगमी त्वरित. वृक्ष असे अश्वत्थ देखती झाली स्वामिया. उभी ठाकून या दूरी तया साष्टांग नमन करी. श्री गुरु म्हणे त्या अवसरी सुवासिनी होय ध्रुव. ऐसे म्हणता मागुती नमन करी एक भक्ती. पुनरपी स्वामी तेनेच रीती अष्टपुत्रा होय म्हणतसे. ऐसे ऐकून या वचन हास्य करीती सकळ जन. सांगता ती विस्तारोण गुरु लागी सत्वर. विप्र म्हणती स्वामीसी इचापती पंचत्वासी. पावला परंधामासी सुवासिनी केवी होय. प्रेत नेले स्मशानासी ही आली सहगमनासी. निरोप घ्यावया तुम्हापासी आली असे स्वामिया. तुमचा निरोप घेऊनी अग्निकुंडा जाऊनी. समागमे पतिशयनी दहन करणे तियेसी. ऐकूनी त्याचे वचन श्री गुरु म्हणती हासोण. इचे स्थिर अहेवपण मरण केवी घडेईसी. गुरु म्हणती जावेळी आणा प्रेताम्हा जवळी. प्राण गेला कवने वेळी पाहू म्हणती अवधारा. श्री गुरु म्हणती द्विजांसी आमुचे बोल झालेसी. अहेवपण स्थिरैसी संदेह न धरावा मनात. या बोलाचा निर्धारू करीला आता कर्पूर गौरू. नका प्रेत संस्कारू आणा प्रेताम्हा जवळी. श्री गुरुचा निरोप होता आनो गेले धावत प्रेता. पाहती लोक कौतुका अभिनव म्हणताती. युतुके होता ते अवसरी आले विप्र तेथवरी. पूजा करीती मनोहरी श्री गुरुची भक्तीने. रुद्र सूक्त म्हणून अभिषेक करीती श्री गुरुचरणी. षोडशोपचारी विस्तारोणी पूजा करीती भक्तीने. तीर्थपूजा नाना परी नाना पूजा करीती उपचारी. इतुकिया अवसरी घेऊन आले प्रेतासी. प्रेत आणूनिया देखा ठेविले श्री गुरु सम्मुखा. श्री गुरु म्हणती विप्रलोका सोडा वस्त्र दोर त्याचे.
चरण तीर्थ त्यावेळी देती तया विप्रांजवळी. प्रोक्षा म्हणती तात्काळी प्रेत सर्वांगी स्नपन करा. श्री गुरु निरोपे ब्राह्मण प्रेतासी करीती तीर्थ स्नपन. अमृत दृष्टीसी आपण पाहती प्रेत अवधारा. पाहता सुधा दृष्टी करून प्रेत झाले संजीवन. उठोनी बैसे तक्षण अंग मुरडीत परियेसा. नग्न म्हणून लाजत प्रेत झाले सावचित. नवे वस्त्र नेसत येऊनी बैसे एकीकडे. बोलावूनी स्त्रियेसी पूसतसे विस्तारेसी. कोठे आणिले मजसी यतीश्वर कोण सांगे. इतुके लोक असता का ओ तू न करसी चेता. निद्रा आली मदोन्मत्ता म्हणून सांगे स्त्रियेसी. ऐकून पतीचे वचन सांगती झाली विस्तारून. उभी राहून दोघे जण नमन करीती श्री गुरुसी. चरणी माथा ठेवून स्तोत्र करीती दोघे जण. पाहाती लोक सर्वजण महा आनंद प्रवर्तला. म्हणती पापरूपी आपण पाप केले दारुण. पापापासाव अनुसंधान जन्म झालो परियेसी. दुर्बुद्धीने वर्तलो पापसागरी बुडालो. तुझे चरण विसरलो त्रयमूर्ती जगद्गुरु. सकळ जीव मात्रांसी रक्षिता शंकर तू होसी. ख्याती तव त्रिभुवनासी शरणागता रक्षिसी. त्राही त्राही जगद्गुरु विश्वमूर्ती परात्परू. ब्रह्मा विष्णू शंकरू सच्चिदानंद स्वरूप तू. त्राही त्राही विश्वकर्ता त्राही त्राही जगद्भर्ता. कृपासागरा जगन्नाथा भक्तजन विश्रामा. जय जय जयाजी गुरुमूर्ती जटाजूट पशुपती. अवतरलासी तू क्षिती मनुष्य देह धरुणिया. त्राही त्राही पिनाकपाणी त्राही देवा तू शिरोमणी. भक्तजन पाळोनी रक्षितोसी निरंतर. सर्वाभूती तुची वससी नमन तुझे चरणांसी. मज ऐसे गमलासी माता रूप वर्तत तू. त्रिभुवनी तव करणी माता ठेविला तुझे चरणी. निश्चय केला माझे मनी पुनर्जन्म नव्हे आता. विश्वकारण करिसी हेळा मात्रे सृष्टी रचिसी. मज ऐसे गमलासी अज्ञान रूपे वर्तत. तुझे न ऐके एखादा जरी कोपसी त्वरित त्यावरी. माझे मणी येणे परी निष्कलंक तू दिसतोसी. क्रोध नाही तुझे मणी आनंदमूर्ती तुची सहस्त्रगुणी. भक्तजना संरक्षणी कृपासागर स्वामिया. जीव मात्रा कृपा करिसी शरणागता ते रक्षिसी. इह पर सौख्या ते देसी चतुर्विध पुरुषार्थ. तुची करुणेचा सागरू चिन्मात्रा अगोचरू. श्री नृसिंह सरस्वती गुरु क्षमा करणे स्वामिया. ऐसी नाना परिसी स्तोत्रे केली श्री गुरुसी. श्री गुरुमूर्ती संतोषी आश्वासिती तये वेळी. अष्टपुत्र पूर्णायुषी होतील सत्य तुझसी. हो का श्रीमंत तिहर्षी गेले तुमचे पूर्वदोष. चतुर्विध पुरुषार्थ लभ्य झाले तुम्हासी यथार्थ. सांडूनी संदेह त्वरित सुखे असा म्हणती गुरु. इतुके होता ते अवसरी मिळाल्या होत्या नरनारी. जय जयकार अपरंपारी प्रवर्तला तये वेळी. नमन करीती सकळ जण स्तोत्र करिताती गायन. करिताती निरांजन जय जयकार प्रवर्तला. तयामध्ये विप्र एक होता धूर्त कुबुद्धिक. आपुले म्हणी आणूनी तर्क श्री गुरुसी पुसतसे. विप्र म्हणे श्री गुरुसी विनंती स्वामी परियेसी. संशय आमुचे मानसी होत आहे स्वामिया. वेदशास्त्री पुराणे बोलताती सनातने. ब्रह्मलिखित सत्य जाणे म्हणून वाक्य निर्धारी पा. घडला नाही अपमृत्यू यासी दिवा मरण परियेसी. आला कैसा जीव यासी ब्रह्मलिखित सत्य मिथ्या. न कळे याच्या अभिप्राया निरोपावे गुरुराया. गुरु म्हणती हा सोनिया तया मूर्ख ब्राह्मणासी. गुरु म्हणती तयासी सांगेन तुझ विस्तारेसी. पुढील जन्माच्या आयुष्यासी उसने घेतले परियेसा. आम्ही तया ब्रह्मदेवासी मागून घेतले करुणेसी. पुढले जन्मी परियेसी वर्षे 30 संख्या पै. भक्तजन रक्षावयासी मागून घेतले ब्रह्मदेवासी. म्हणून सांगती विस्तारेसी तया विप्रवर्गाते. तटस्थ झाले सकळ जण साष्टांग करीती नमन. गेले आपुलिया भुवन ख्याती झाली चहुराष्ट्र. पतिव्रतेने पतीसहित स्नान केले संगमात. अंतकरणी संतोष बहुता पूजा करीती भक्तिसी. अपार द्रव्य वेचोणी विप्रतोष होणी आराधणी. सूर्य जाता अस्तमानी येती गुरुच्या मठासी. स्त्री पुरुष नमस्कार करिता ती वारंवार. पूजा सामग्री उपचार आरती करीती श्री गुरुसी.
सिद्धमणे नामधारका, पुढे अपूर्व वर्तले ते ऐका. कथा असे अपूर्व देखा, सांगेन ऐका एकचित्ते. म्हणे सरस्वती गंगाधर, सांगे गुरुचरित्र विस्तार. ऐकता पावन मनोहर, सकळाभिष्टे पावती. इति श्री गुरुचरित्रामृत, उठविले विप्राचे प्रेत. सौभाग्य देऊणी अद्भुत, परमतयासी तोषविले. इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो. श्री नरसिंह सरस्वत्योपाख्याने सिद्धनामधारक संवादे प्रेतसंजीवन नाम द्वात्रिंशोऽध्याय. श्री गुरु दत्तात्रेय अर्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त.